श्री साईनाथाय नमः। अहो या बाळाला कोणीतरी ठेवून गेलं. मी शोधलं पण कोणी दिसलं नाही मला. अहो पण आता ऐक कसं सोन्यासारखं पोर आहे. काही नाही काही नाही, शांत हो. काय झालं? काही नाही का? अनाथ मुलांसाठी आश्रमाचं काम हाती घेतलंय. आता या जबाबदारीची जरा भीती वाटायला लागली. तुला माहिती आहे आपल्या शाळेची आर्थिक परिस्थिती काय आहे? आपल्याला अनुदान नाही. अशा परिस्थितीत या अनाथ मुलांचं पालक म्हणून जर भविष्य घडवता नाही आलं ना, तर हे त्यांची जबाबदारी स्वीकारण्यात अर्थ काय? मग काय करायचं आहे बाळाचं? काय करायचं? नेहमी करतो तेच करायचं. आता आश्रमात एका नवीन बाळाचं आगमन झालंय. ओले ओले हसतेस काय तू? तुला काय वाटलं या बाळाला मी स्वीकारणार नाही? अगं नाही 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 नाही. अगं असल्या अनाथ मुलांना आश्रय देऊन त्यांचं आयुष्य साकार करणं हा आपला धर्म आहे. आले 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 आले.
एक तू आधार आम्हाला, एक तू आधार, एक तू आधार आम्हाला, एक तू आधार. उज्ज्वल आमचे स्वप्न उद्याचे, उज्ज्वल आमचे स्वप्न उद्याचे करण्याला साकार. एक तू आधार आम्हाला, एक तू आधार, एक तू आधार आम्हाला, एक तू आधार. निराधार जरी अमुची दुनिया, प्रभु प्रेमाची होता किमया. निराधार जरी अमुची दुनिया, प्रभु प्रेमाची होता किमया. बंध तोडिले परवशतेचे घेऊन या स्वाधार. एक तू आधार आम्हाला, एक तू स्वर्ग पिता तू धरतीवरचा, कृपा सिंधू तू अमुची माता. स्वर्ग पिता तू धरतीवरचा, कृपा सिंधू तू अमुची माता. स्वर्ग वसवतील या धरतीवर तुझेच हे संस्कार. एक तू आधार आम्हाला, एक तू आधार. दुःखी जीवाना देण्या ममता, शक्ती आम्हाला देई दाता. दुःखी जीवाना देण्या ममता, शक्ती आम्हाला देई दाता. साफल्याचे फूल उमलले तुझेच हे उपकार. एक तू आधार आम्हाला, एक तू आधार, एक तू आधार आम्हाला, एक तू आधार, एक तू आधार. थांबा, दोघं थांबा, थांबा. कोंबडा करा, चला कोंबडा करा. जाऊ द्या हो. नाही नाही, तू त्यांची बाजू घेऊ नकोस. त्यांना शिस्त लागायला हवी. शिक्षाही तुम्हीच द्याल आणि माफही तुम्हीच कराल. हा, मी पाहतो काय करायचं ते.
काय रे, काय चाललं होतं? उभे राहा, उभे राहा. हो. काय चाललं होतं तिथे? चड्ड्या खेचत होतात? हा, एकमेकांच्या चड्ड्या खेचत होतात? हे शिकवलंय का मी? नाही. आणि प्रार्थनेला असं करायचं असतं? यापुढे असं होता कामा नये, कळतंय का? हो. चला निघा, पळा. झालं, हं? शेवटी सोडलत ना त्यांना. हो. हे घ्या. उशीर होतोय ना? हो हो हो. कौशल्य, नियम कधी चुकला नाही तुझा. आता तुमच्या जिल्हा परिषदेच्या रोजच्या फेऱ्या काही चुकत नाहीत. मग माझ्यासाठी हे नेहमीच. गेली 16 वर्ष नित्य नेमाने तुमच्या फेऱ्या चालू आहेत. 16 वर्ष झाली, फाईल पुढे जातेच आहे. हो, त्याचं नव्हतं झालं, आता काय उरलंच नाही. कौशल्य, आज मी सोक्ष मोक्ष लावणार आहे. नमस्कार बाबूजी. कसं काय, बरा चाललाय ना? हो, बरं चाललंय. तुमचं बोला. आमचं काय काय नाही, सहज इकडनं चालला होता ना आम्ही, म्हटलं तुम्हाला पण भेटावा, चला. लालजी, तुम्ही कारणाशिवाय इथे येणार नाही. बराबर ओळखला हा तुम्ही. काय सर, बिनकामाचा धंदा आपल्याला परवडतेच नाही ना. तुम्हाला तर माहितीच आहे आपला नेहमीचाच काम. एवढा मोठा जमीन आहे तुमच्या, हा? एका बाजूला 5 स्टार हॉस्टेल होईल, दुसऱ्या बाजूला तुमचा साकार होईल. काय तुम्हाला बी 4 पैसा मिळेल, मला बी 4 पैसा मिळेल. नाही, हे इप्सित साध्य करण्यासाठी तुम्ही जर धावत आला असाल, तुम्ही उगाच त्रास करून घेतलाय स्वतःला. मी जिवंत असेपर्यंत हे होणे शक्य नाही. शाला ज्याचा करायला जवाब भाला तेच म्हणते काहीच नको मला. पण मी आता थांबते नाही, मी थांबणार नाही. चला, इतकी वर्ष जमीन घाण ठेवून कोण थांबते काय? नाही नाही नाही, विचार करा, विचार करा. सांगून ठेवते, विचार करा. हा, मी सांगते त्याच्यामध्ये तुम्हाला पैसा पण मिळणार आणि तुमचा साकार पण राहणार. पण माझ्या नाही ऐकलं ना तर जमीन पण जाणार आणि समजात जाणार. बोला बोला, माझा पैसा कवा देणार? नाही, प्रयत्न चालू आहेत, लवकरात लवकर देईन. हा, आता इतकी वर्ष थांबला, अजून 2 महिने थांबेल काय? पण 2च महिने. हा, 2 महिन्यानंतर आपण जप्ती आणेला जमिनीवर. काय नाही, तुमचा विचार बदलला तर कळवायचं आपल्याला. काय, आणि मी काय सांगते बाबूजी, ऐक ना माझे, कशाला त्या अनाथ पोरा टोरासाठी ती जमीन. नमस्कार. हा? या तुम्ही, हा? मी बघतो काय ते. 2 महिने, 2 महिन्याच्या आत, समजलं? 2 महिन्यानंतर मात्र अध्यक्ष साहेब आहेत का आत? अहो काका, का का अहो का या वयात खेट्या घालताय? हा, अशी खेट्या घालण्यानं काम होतात वय? साहेब नाहीत आतमध्ये. नाही, काही झालं ना तरी मी आज साहेबांना भेटणारच. आईला फुक्कट टाइम खर्च करायचा, तुमचा बी टाइम खर्च, माझा बी टाइम खर्च. मी साहेबांना आज भेटणार म्हणजे भेटणारच. मी इथे बसून राहणार. हो, काय पब्लिक प्लेस वाटली तुम्हाला? आटगावचं एसटी स्टँड पाहिजे तेव्हा या, फुक्कट पंख्याची हवा खा, बसा, झोपा, चलावता. चला वा बाहेर. इला काही कामाची नाही काय नाही, काय तुमची एकच कामं घेऊन बसलोय का आम्ही? चला वा बाहेर. काय झालं, काय झालं, काय झालं? माई, किती गोड आहे ना वय बाळ. आलीस तू? वय, जेवणाची तयारी झाली का? नाही माई, माई साखरमध्ये नवीन पाहुणा आल्याचं कळलं तेव्हा सगळेच आले. ती वय वय, ए या की या. आले ओले, कोण कोण आले तुला भेटायला? अरे पाहुणा नाहीये हा, साकार मधली तुम्हा सगळ्यांची छोटी बहीण आहे, सगळ्यात धाकटी बहीण. ए चकोली, मी तुझी वर्षा ताई. मी तुझा अमोल दादा. मी विनोद दादा. मी कोमल ताई. मी कविता ताई. मी नेहा ताई. मी चिंटू.
मी पिंटू. मी सुरेखा ताई. आणि मी ज्योती ताई. मी गंग्या. होल म्या गौरी. शांत व्हा, शांत व्हा, शांत व्हा. एवढी गडबड केली तर बाळ रडायचं नाही का? शांत राहायचं, बाळाला त्रास नाही द्यायचा. काय रे गंग्या, घे रे जरा. द्या, मी घेतो. बस आता शांतपणे खेळायचं. या आता गौरी, चल ग. चला चला खेळायला. एकेकाला एक खाली बसा, खाली बसा. एकेकाने घ्यायचं. माई अव कशी सोन्यासारखी पोर हाय, पर तिच्या आईला हत्त सोडून जायला काय बी वाटलं नसल. अगं आई येते, काहीच कसं वाटलं नसेल. किती जड अंतःकरणाने ती त्या बाळाला इथे ठेवून गेली असेल. अरे कदम, हे आमच्यासाठी बसलेत का? हो हो हो. कोण आहेत ते? ते आपल्या आटगावचे शाळा मास्तर हो. काय एका वयस्कर माणसाला अशा रीतीने भर उन्हात असं बाहेर बसवणं तुम्हाला शोभतं का? आणि त्यात शिक्षक, त्यांचा तरी मान ठेवा. माफ करा, उशीर झाला. काय आजकाल कामं वाढली आहेत आणि वेळही फार कमी पडतो, त्यामुळे उशीर झाला. या ना आत, या ना. पाणी नाही, नको धन्यवाद. काय काम होतं आपलं? हां, मी विक्रम साने. बाबूजी म्हणतात लोक मला. ही फाईल आहे. आटगावला एक अनाथ आश्रम आहे आणि तिथे शाळा सुद्धा आहे. साकार? हो, साकार. 16 वर्ष परिषदेच्या चक्रा मारतोय मी. फाईलचं काहीच होत नाही. म्हणजे लोक पैसे घेतल्याशिवाय काही कामच करायला तयार नाहीत आणि माझ्या तत्वात ते बसत नाही. 16 वर्षानंतर इथे बोलवणारे साहेब तुम्ही पहिलेच. बराच मोठा आवाका आहे आश्रमशाळेचा. एवढा मोठा खर्च आणि तोही विना अनुदानाचा. चालवला कसा? साहेब, मी शिक्षक होतो. स्वेच्छानिवृत्ती घेतली आणि या कामाला वाहून घेतलं. पेन्शन मिळते पण खूप तुटपुंजी आहे, खूप कमी आहे. साहेब, या जगात अनाथ म्हणूनच आलो. एका देवळाच्या पायरीहून एका भल्या माणसाने मला उचललं. त्या देव माणसामुळे मी आज इथे आहे. जे काय करतोय ते त्याच्यामुळे. त्याने मला नाव दिलं, शिक्षण दिलं, माया दिली. त्या मायेचा सागर माझ्यासारख्या निराधार माणसांसाठी ओसंडून वाहवा म्हणून ही धडपड चालली. त्यांनी इस्टेट नावावर केली पण आता काही उरलेलं नाहीये, पैसे उरलेले नाहीये. उमेद संपली आता. नाही बाबूजी, उमेद संपलेली नाही. आज देशाला तुमच्यासारख्या विद्यार्थ्यांसाठी स्वतःला वाहून घेणाऱ्या शिक्षकांची गरज आहे. तुम्हीच उद्याचे जबाबदार नागरिक घडवू शकता. अनुदानाचं मी पाहतो. हा या श्रीपाद गुलवाडीचा शब्द आहे. नाही, मी तुमचा आभारी आहे. पण समजा दुसरीकडून कुठून तुम्हाला फोन आले तर? कशाकरिता? का म्हणजे साकारला अनुदान मिळू नये म्हणून. मोठ्या मोठ्यांचे डोळे आहेत त्याच्यावर. आटगाव हिल स्टेशन आहे ना, तेव्हा लोकांना करोडोमध्ये लोळायचंय. तसं काहीच होणार नाही. जे होणार ते न्यायाने. साकार विषयी मला आजच कळलं आणि तुमच्या कार्याविषयी काही शंका नाही. मी तुमची फाईल हीच चालली. अनुदान मिळालाच हवं. पण एक मोठी अडचण आहे. काय साहेब? साकारची शैक्षणिक कला व क्रीडा
या क्षेत्रातील कामगिरी फारच असमाधानकारक आहे. ह्याच्यामध्ये सुधार तर दाखवायलाच हवा. त्याची एक उत्तम संधी तुमच्याजवळ आहे. 15 दिवसांनी होणाऱ्या स्कॉलरशिपच्या परीक्षेत तुमची कामगिरी चांगली हवी. तुमच्यासाठी एक संधी आहे. तुम्ही महिन्यानंतर होणाऱ्या कला व क्रीडा या महोत्सवात तुम्ही स्वतःला सिद्ध करू शकता. मग तुम्हाला अनुदानापासून कोणीच रोखू शकत नाही. महत्वाचं म्हणजे या महोत्सवात प्रथम येणाऱ्या संस्थेस व शाळेस प्रसिद्ध उद्योगपती नवलू चव्हाण आणि लोकमत पेपर यांच्याकडून 5 लाखाचं बक्षीस जाहीर केलेलं आहे. जिल्हाध्यक्ष साहेब, आतापर्यंतच्या महोत्सवात साकारचं स्थान शेवटीच आहे. एवढ्या कमी कालावधीत एवढी मोठी प्रगती कठीण आहे. नाही अध्यक्ष साहेब, स्कॉलरशिपच्या परीक्षेत आणि कला आणि क्रीडा महोत्सवात कामगिरी उंचावण्यासाठी साकार जीवाचं रान करेल. तुमच्या शब्दाचा एवढा भक्कम पाया मिळाला, आता कळसापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी आमची आहे. हो, मग झालं तर तुम्ही मला उंचावलेला आलेख द्या, मी तुम्हाला अनुदान मिळवून देतो. वा वा, 16 वर्षाच्या तपश्चर्याला आता फळ मिळालं. काय झालं काय झालं माझ्या सोनूला? काय झालं? कुणी ललवलं? याने ललवलं? ओ ओ नाले ओ लिशनू ओ बाई, आपल्या छकुलीचं नाव काय ठेवायचं? माधुरी. अरे नाही रे, माधुरी नाही, कल्पना चावला. मी सांगतो ऐश्वर्या हाय का नाही बारी देवजुवा. होय, नाव तरी घ्यायला जमते का? म्हण ऐश्वर्या. नाले सोनू, नाही लिहिलं. मी सांगते, या आपल्या छोट्याशा छकुलीचं नाव आहे ना, आपण किरण ठेवायचं. नाही. ओले शुनू, भूक लागली. गौरी, जरा दुधाची बाटली घेऊन ये ना. आणते. आणले. हे बाई बाबा, भूक लागली ना? भूक लागली ना? ओले शुनू, ओले भूक लागली ना? काय झालं? भूक लागली. ना शुनू. ओगे ओले शुनू. भूक लागली ना? भूक लागली ना शुनू? ओले शुनू, दूध प्यायचं? आत्महत्या करण्याचा अधिकार तुला नाहीये. पौर्णिमा, तू तुझ्या कर्माची शिक्षा त्या निष्पाप जीवाला का म्हणून देतीयस? तुझ्या नंतर त्याचं काय होईल? कोण त्याला पाळणार? त्याचं काही बरं वाईट झालं तर त्याला जबाबदार तू होशील. नाही. पौर्णिमा, सत्याचा स्वीकार कर. तुला जगायला हवं तुझ्या बाळासाठी. हो, तुला जगायला हवं. हो, मी जगणार. माझ्या बाळासाठी, त्याच्या भविष्यासाठी. स्वतःच्या पायावर उभं राहून त्याचं भविष्य घडवणार. मी जगणार माझ्या बाळासाठी.
संपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योती नमोस्तुते दिव्या दिव्या दीपत्कार कानी कुंडल मोती हार दिव्याला पाहून नमस्कार दिवा जळो देवापाशी जेड पडो तुळशी पाशी. काय अमेय, आज अभ्यास वगैरे केलास की नाही, की नुसतीच भटकंती? नाही बाबूजी, अहो आज दुपारी आम्ही प्रश्न कोणाला विचारला मी? अमेयाला ना, मग त्याचं उत्तर तो देईल. बोला सुपुत्र. हो केला ना. अमेय, काय तू हुशार आहेस, तुझी बुद्धी तल्लक आहे. दुसऱ्यांची टिंगल करण्यात जो वेळ फुकट घालवतोस ना, त्यापेक्षा थोडासा अभ्यास कर, तिकडे वेळ दे. पण बाबूजी मी कुठे? नाही नाही, होईल 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 होईल, काही काळजी करू नको. ज्योती चला रे प्रार्थनेला. किती वेळ झाला? आलात, या. स्वतः कधी वेळेवर प्रार्थनेला यायचं नाही आणि दुसऱ्याला सांगायला यायचं. हा, शाबास. न घेत, एक एक न घेत. अरे तुम्ही कधी आलात? हा, आत्ता आलो. बाबूजी मी जाऊ प्रार्थनेला? हा ठीक आहे, जा तू. तू आणि अमेय जा, मी या दोघांकडे बघतो. या इकडे, इकडे या. वर चढा, वर चढा, वर चढा. आणि कोंबडा व्हायचा, लगेच कोंबडा व्हायचा. आता काय केलं यांनी? काय नाही, शिक्षकांची नक्कल करत होते. हो का? हो. काय रे पोरांनो, आता नाही ना करणार नक्कल? नाही. नक्की? नक्की. जा मग लवकर पळा प्रार्थनेला. आज चेहऱ्यावर आनंद दिसतोय. काय झालं परिषदेत? तो जिल्हाध्यक्ष खूप चांगला माणूस आहे, देव माणूस आहे. हा, अनुदानाचं होईल असं म्हणालाय. फक्त स्कॉलरशिपच्या परीक्षेत आणि कला आणि क्रीडा महोत्सवात मुलांची कामगिरी जरा उंचवायला हवी असं त्यांचं मत आहे. सगळं आता मुलांचं कर्तृत्व आहे. शेवटी त्याने प्रार्थना ऐकली. देवा परमेश्वरा, अशीच कृपा ठेव आणि त्या अनुदानाचं काम तडीच नाही. बाळ रडलं? अहो तिला बाळ नको म्हणत जाऊ, किरण म्हणा. अच्छा, म्हणजे नामकरण सुद्धा झालं वाटतं. हो, लक्ष्मीच्या पावलानं आली ती. अहो आजच आली आणि आजच 16 वर्ष रखडत पडलेल्या प्रश्नाला आशेचा किरण मिळालाय. खरंच आशेचा किरण आहे. कौशल्य हे सगळ्यांना सांगायला पाहिजे. मी शिक्षकांची सभा बोलवतो. गंगाराम, हे गंगाराम. जी बाबूजी. सगळ्या शिक्षकांना म्हणावं सभा आहे, तातडीनं बोलवलंय. आणि तू आणि गौरी तुम्ही दोघं या. हा वयजी. एक महत्वाचा निर्णय घ्यायचा आहे, त्यासाठी तुम्हाला इथं बोलवलंय. तुम्हा सगळ्यांना माहिती आहे साकारची खालवलेली परिस्थिती. आपली जमीन सुद्धा गहाण आहे त्या लालजीकडे. फक्त 2 महिन्याची मुदत दिली आहे त्यानं, नंतर ती विकली जाईल जमीन व्यवसायासाठी. तो भरपूर पैसे कमवेल, आपल्यालाही पैसे मिळतील, पण ही माझी लेकरं बाळ, त्यांना वाली नाही होणार कोणी. गेली 16 वर्ष मी झगडतोय अनुदानासाठी. पैसे संपले, उमेद संपली, पण नाही तरी सुद्धा एक आशेचा किरण आहे. आपले जिल्हाध्यक्ष श्रीपाद गुलवाडी त्यांनी अनुदान देतो असं आश्वासन दिलंय. कला आणि क्रीडा क्षेत्रात जे आपण काही कमी पडतोय ना, ते सुधारणं अत्यंत आवश्यक आहे. 15 दिवसांनी स्कॉलरशिपची परीक्षा आणि 1 महिन्यानी कला आणि क्रीडा महोत्सव आहे.
त्यात जर आपण जिंकलो ना तर लोकमत उद्योगपती नवलू चव्हाण यांच्याकडून आपल्याला 5 लाख रुपये मिळतील. आपण मेहनत करायला हवी. ही शेवटची संधी आहे. तुम्हा सगळ्यांकडून माझी ही अपेक्षा आहे. बाबूजी, तुम्ही काही काळजी करू नका. आता आम्ही जोरात तयारीला लागतो. या क्रीडा स्पर्धामध्ये साकारचा पहिला नंबर येण्यासाठी आम्ही अगदी जीवापाड मेहनत करू. हा बाबूजी. बाबूजी, मॉडर्न व इतर मोठ्या शाळांसमोर स्पर्धेत भाग घेणं हे खरोखरच अवघड आहे. पण यात अशक्य असं काहीच नाही आणि त्यासाठी आम्ही जीवापाड मेहनत करू. हो बाबूजी. हो हो. वय जी. तुमच्याकडून माझी हीच अपेक्षा आहे. आता आपापली कामं वाटून घ्या. बाबूजी, क्रीडाविषयक चाचणीची जबाबदारी माझी. सायकलिंग आणि रनिंग मध्ये मुलांना असं काही तयार करतो की त्यांचा वेग कुणीही पकडू शकणार नाही. बरं. बाबूजी, माई म्युझिक सेक्शन माझ्याकडे. आपली कोमल फार छान गाते. तिच्याकडून जर मेहनत करून घेतली ना तर ती नक्की नंबरात येईल. आणि नृत्याचंही मीच पाहून घेते. आणि स्कॉलरशिपच्या परीक्षेची संपूर्ण जबाबदारी माझी. साकार सामूहिक निकालात 100% व वैयक्तिक निकालात मेरिट मध्ये आणण्याचा मी प्रयत्न करेन. आणि बाबूजी, पोरांना खाऊन पिऊन तयार करायची जबाबदारी आमच्या दोघांची. नाही, पण तुम्हा सगळ्यांमध्ये आणखी एखादा शिक्षक असता तर तुम्हा सगळ्यांना मदत झाली असती. कशाला माई, आम्ही सगळे आहोतच ना. पण बाबूजी, खरा प्रॉब्लेम आहे तो क्रीडाविषयक तयारीसाठी लागणाऱ्या सामानाचा. आणि मलाही तबला पेटी आणि टेप रेकॉर्डर लागेल. आणि हो, मला सुद्धा स्कॉलरशिपच्या परीक्षेसाठी काही पुस्तकं लागतील. तुम्ही त्याची काही काळजी करू नका. लवकरात लवकर प्रॅक्टिसला सुरुवात करा. आता साकारचं अस्तित्व संपूर्णपणे तुमच्यावर अवलंबून आहे. मग उद्यापासून तयारीला लागा. आपल्याकडे दिवस खूप कमी आहेत. येऊ मी? जीतेगा भाई जीतेगा, साकार जीतेगा, जीतेगा भाई जीतेगा, साकार जीतेगा. येऊ आम्ही? येतो बाबूजी. बर. आता ही आपल्या सगळ्यांच्याच अस्तित्वाची लढाई आहे. आणि या स्पर्धांमध्ये आपण जर जिंकलो तरच साकारमध्ये आपल्याला आधार मिळणार आहे. बाळांनो, आमचा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे आणि बाबूजींच्या आमच्या विश्वासाला तुम्हाला सार्थ ठरवायचंय. मुलांनो, ह्या आपल्या पूर्णिमा मॅडम आजपासून आपल्यामध्ये सहभागी झालेत. नमस्ते. नमस्ते मॅडम. साकारमध्ये तुमचं स्वागत असो. गुरुजी, तुम्ही सांगितल्याप्रमाणे आम्ही खूप मेहनत घेऊन या स्पर्धा नक्कीच जिंकू आणि बाबूजींचं स्वप्न साकार करू. काय ग वर्षा? हो 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 हो, आम्ही स्पर्धा जिंकणार. हो हो, आम्ही स्पर्धा नक्कीच जिंकणार. हो हो, आम्ही स्पर्धा जिंकणार. 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 मॉडर्न 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 कमॉन रॉकी, आजपर्यंत आपल्याला सायकल रेस मध्ये कोणी हरू शकले नाहीये. येस, मला या सायकल रेस मध्ये कुणीच हरू शकत नाही. विनोद, सायकलिंग स्पर्धेसाठी तुझी निवड झाली आहे आणि तुझ्याकडून आमच्या बऱ्याचशा अपेक्षा आहेत. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी कोण जिंकणार? टिंकी. हे काही नाही. हे बघ वर्षा, तुला हरायचं नाहीये. तुला काही करून पहिलं यावंच लागेल. हो हो, नेहमीप्रमाणे आपण विजेते आहोतच. आपल्या समोर कोण गाणार? आपल्या समोर कोण नाचणार? हो हो, आम्ही नाचणार. आणि हो, मी गाणार. चला प्रॅक्टिस सुरू करूया.
खरोखरच अनाथ आहेत बिचारे. बरोबर, इकडचे आई बाबा नसावे अनाथ आहेत, पण तुमचं काय? आई आहे, बाबा आहेत, तरी सुद्धा अनाथासारख्या हॉस्टेलमध्ये जाऊन शिकताय. त्यांचे आई बाबा त्यांच्यावर वैतागलेत, म्हणूनच त्यांना एका कोपऱ्यात फेकून दिले. ओ कम ऑन बॉबी, छोड दे. तू सुद्धा कोणाच्या तोंडी लागतोयस? दिस झोपडी पीपल. ए माकडछाप, तू मला माकड म्हणालास? सॉरी सॉरी रवीना मॅडम, हे तुम्हाला काय अक्कल आहे का? हिला माकडचाप म्हणता? ही काय माकडचाप नाही, मग ही तर गाढवचाप आहे. मॉडर्नच्या मुलींना चिडवता? ए सुरुवात मॉडर्न वाल्यानेच केली, साकारवाल्याने आताशी कुठे झलक दाखवली. हे स्पोर्ट्स स्टडीज आणि कल्चर्स मध्ये ऑलवेज मागे आणि बोलायला बघा चुरू चुरू चुरू. यावेळी चांगली कामगिरी करून त्यातही पुढे दाखवा. ओ माय माय, साकारच्या. बाय द वे, फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, इथे फक्त गायचं नाहीये, पळायचंही आहे आणि नाचायचं देखील आहेच. हो, ए जाडे, तू नको नाचू, नाहीतर भूकंप येईल. मला बोलतो? माझे बाबा माहितीयेत का? मुंबईमध्ये कमिशनर आहेत. मी काय करू नाचू? डोंट वरी रवीना, डझंट मॅटर. यावी यांना असा धडा शिकू ना की लक्षात राहील यांच्या. ए तुम्ही काय आम्हाला धडा शिकवणार? आम्ही पाहून घेऊ. ए त्या बघा मिसेस ब्रिगेन्झा. अरे अरे बाबूजी आले, चला. हे, 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 हे. 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2. Stop now and come on, listen to me. Listen everybody. Take rest for some time and we will start here again. Okay? चला चला. हा वेळेवर या. खूपच माजोरडे झालेत ते साकारवाले, त्यांना धडा शिकवायलाच पाहिजे. हो बरोबर, ते तर मला माकडछाप, गाढवछाप म्हणाले. मी तर ना दोन पैशाची लायकी नाही, केवढी मिजी असतात ना. नाही तर काय, अजून दुखते माझी कंबर. तो चिंटू भेटला ना माझ्या हातात. खबरदार. पाहिलंच, पायात बुट्टांचे वांदे आणि स्वप्न आकाशाची. ए उगाच छेडू नकोस आणि पडलीस की रडू नकोस. ए वर्षा, किती निर्लज्ज आहेस ग तू. यावेळेस पण पार्टिसिपेट झालीयस. नेहमी नेहमी आमच्या टिंकीकडनं हारायला आवडतं वाटतं हिला. यावेळेस स्पोर्ट आम्ही जिंकणार. हॅट्रिकवर आहोत आम्ही. यस. यावेळेस तुमची हॅट्रिक होणारच नाही. त्यासाठीच आम्ही प्रॅक्टिस करतोय. तुम्ही पेदरी लोक कशाला प्रॅक्टिस करता? कारण यावेळेस पेद्रू आम्ही नाही, तुम्ही होणार आहात. यू झोपडी, तुम्ही लोक आम्हाला पेद्रू बोलता? तुम्ही आम्हाला हरवणार? अरे तोंड बघा आरशात. चल यांना आज आपण
आपण दाखवूयाच. त्या दिवशी पण पाडलं यांनी आपल्याला. कोण होता तो चिंटू. पकड त्याला. बदडूनच काढतो. का का मारणार तू त्याला? तुझ्या बापाचा खातो काय? ए माझा बाप काढतो. What's going on? Stop it! What's going on? सर मॅडम ते साकारवाले झोपडी. गाढव छाप, माकड छाप, फुसकेवार. तुम्ही लोक डटी लिसन टू मी. तुम्ही ह्या खालच्या लेवलच्या मुलांशी बोलू पण नका. हा वा वा मिस्टर ढमाले, चांगली शिकवण आहे. मुलांना समानता शिकवायचं सोडून त्यांना लेवल दाखवता. मिस्टर पाटील, तुम्ही तुमच्या मुलांना समजवा. त्यांना म्हणावं जे काय दाखवायचं असेल ना ते मैदानात दाखवा. इथे दंगामस्ती नको आहे. दंगामस्ती तुमच्या मुलांचं काम आहे, पण त्यांना जरा समजवा. आमच्या मुलांची जर दंगामस्ती केली ना तर यांचं उत्तर त्यांना फार भारी पडेल. मिस्टर पाटील, एव्हरी टाइम तुम्ही हरता आमच्या सोबत आणि तरी सुद्धा एवढं तोऱ्यात बोलता. मॅडम, डोंट टेल एव्हरी टाइम. यावेळेस निकाल कदाचित वेगळाही लागू शकतो. लक्षात ठेव रॉकी, या वेळेस जर तुमची हॅट्रिक कोण होऊ देणार नसेल तर ते साकारवालेच. ही मस्ती आत्ताच होऊन जाऊ दे फैसला. एक कमॉन वर्षा, होऊन जाऊ दे दोघींमध्ये रनिंग रेस. आहे दम. दाखवून दे मॉडर्न वाल्यांना. कमॉन टिंकी, यांची जागा यांना दाखवून दे. मिस्टर पाटील, आताच कळेल निकाल तुम्हाला. मॉडर्न स्कूल वाल्यांना चॅलेंज. ओ येस, आमच्या सोबत तुम्ही कधीच जिंकू शकत नाही. कमॉन. कळेल कळेल. त्या दिवसापासून मला तर वाटतच नाही की मी धावण्याची शर्यत जिंकू शकेन. असं कसं म्हणतेस तू वर्षा? तुला माहितीये ना तुझं जिंकणं साकारसाठी किती महत्वाचं आहे ते. अगं, आपण जिंकलं नाही तर साकारही राहणार नाही. हो रे, पण मी कसं सांगू तुम्हाला? आता माझा आत्मविश्वास कमी होत चाललाय. कशी जिंकणार मी? सध्या माझी स्थिती तशीच आहे. किती शक्ती लावून उपयोग नाही या सायकलवर. अशक्यच आहे. माझी सायकल पाहताय ना तुम्ही? त्यांच्या त्या आधुनिक रेसेस सायकल पुढे माझ्या जुन्या पुराण्या काळ्या सायकलचा काय टिकाव लागणार आहे? ते काही असो विनोद, पण तुला सायकलिंग मध्ये आणि वर्षा तुला धावण्याच्या शर्यतीत काही करून पहिलं यावंच लागेल. हो, आपल्याला ही स्पर्धा जिंकायलाच हवी. आणि आपण ही स्पर्धा जिंकू शकतो जिद्दीच्या जोरावर. जिद्द? अरे जिद्द तरी कुठून आणली? आता तर मला असं वाटायला लागलंय
की उद्याच माघार घ्यावी या स्पर्धेतून. काय बच्चे लोक, अरे अरे मस्ती नाही, काय प्रॅक्टिस नाही. ए पोरानू, अरे असं चेअर पाडून काय बसलाय तुम्ही? गंग्या दादा, आम्हाला भीती वाटते रे. भीती? ए पोरानू, अरे असं घाबरून चालायचं नाही. अरे अरे आपल्याला ही लढाई कशी करून जिंकायलाच हवी. अरे बाबूजींना फार अपेक्षा आहेत रे तुमच्याकडून. बाबूजींचं सपान आपल्याला साकार करायला हवं. ला 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 ला, हात दे तू, हात घे तू, साथ दे तू, साथ घे तू. आस ही या मनाची घेऊया उंच भरारी. हात दे तू, हात घे तू, साथ दे तू, साथ घे तू. हात सारे मिळूनी है, सूर मनाचे जुळले रे. हात सारे मिळूनी है, सूर मनाचे जुळले रे. ताकद आपल्या या हातांची, हात जगाला कळू दे रे. हात दे तू, हात घे तू, साथ दे तू, साथ घे तू. तुफान आता उठवूया, अंगार आता फुलवूया. तुफान आता उठवूया, अंगार आता फुलवूया. जिद्दीने, शौर्याने या दुनियेला जिंकूया. हात दे तू, हात घे तू, साथ दे तू, साथ घे तू. आस ही या मनाची घेऊया उंच भरारी. हात दे तू, हात घे तू, साथ दे तू, साथ घे तू. वेगवेगळ्या अटीतटींच्या स्पर्धांनंतर आता आपण येऊन पोहोचलेलो आहोत मुलींच्या धावण्याच्या शर्यतीकडे. अंतिम फेरी. उत्तरोत्तर रंगतदार होत जाणाऱ्या या महोत्सवात आतापर्यंत वेगवेगळ्या क्रीडा स्पर्धा झालेल्या आहेत. अत्यंत रंगतदार आणि चुरशीची अशी ही स्पर्धा रंगलेली आहे. गतवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा मॉडर्न स्कूल मॅक्सिमम पॉइंट्स घेऊन आघाडीवर आहे.
आश्चर्याची गोष्ट म्हणजे या वर्षी साकारने 6व्या क्रमांकावर झेप घेतलेली आहे. मुलींच्या धावण्याच्या स्पर्धेनंतर नृत्य गायन स्पर्धा व सायकल रेस सुद्धा होणार आहे. शेवटच्या क्रमांकावरून आघाडीवर आलेल्या साकारवर यावर्षी सगळ्यांच्याच नजर आहे. इतक्या वर्षात प्रथमच त्यांनी म्हणावी तशी चांगली कामगिरी केलेली आहे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे 2 वर्ष सतत जिंकणारी मॉडर्न स्कूल या वर्षी हॅट्रिक साधते की नाही ते पाहायचंय. त्याला टफ कॉम्पिटिशन देणारे नूतन विद्या मंदिर आणि ज्ञान विकास विद्या मंदिर. बेस्ट ऑफ लक टिंकी. ए मस्का पॉलिशी करू नको. मला तुझ्या फालतू कॉम्प्लिमेंटची गरज नाहीये. मी तर पहिली येणारच, पण तू सांभाळ, नाही तर उगाच चक्कर बिक्कर येऊन पडशील. ते काय नाही वर्षा, यांची घमेंड उतरायलाच पाहिजे. आणि आता सुरू होतीये मुलींच्या धावण्याची स्पर्धा. प्रत्येक शाळेचे स्पर्धक पूर्ण जोशात उतरलेले आहेत. नूतन आणि कुमुदच्या विद्यार्थिनींना मागे टाकून नेहमीप्रमाणे मॉडर्नची रवीना यावेळेस आघाडीवर आहे. पण नूतनची प्राची आणि कुमुदची वंदना तिला जोरदार लढत देत आहेत. अतिशय महत्वपूर्ण अशी लढत आहे, कारण या विजयामुळे प्रत्येक शाळेला 10 गुणांची मोठी आघाडी मिळू शकते. आता मात्र साकारची वर्षा स्पर्धा अंतिम टप्प्यावर असताना मुसंडी मारली. तिने नूतनच्या प्राचीला आणि कुमुदच्या वेदनेला मागे टाकल्यावरती मॉडर्न स्कूलच्या रवीनाच्या बरोबरीने धावतीये. साकारच्या वर्षाने टिंकीला अंतिम रेषेजवळ मागे टाकून ही स्पर्धा जिंकलेली आहे. अत्यंत एक्साइटिंग आणि अटीतटीची ही लढत साकारने जिंकली आहे. या विजयामुळे साकारने 5वे स्थान गाठले. मुलींच्या धावण्याच्या शर्यतीत तर साकारने यश मिळवलेलंच आहे, पण त्यांचा यंदाचा स्कॉलरशिपचा निकाल सुद्धा 100% लागलाय. साकारची कुमारी ज्योती हिला 92% मिळून ती सर्वप्रथम आलेली आहे. तरीही अजून साकार मॉडर्न इंग्लिश स्कूल पेक्षा एकूण गुणांनी मागेच आहे. पण संधी अजून आहेच. आता होणारी नृत्य गायन स्पर्धा. तर सुरू करूया मॉडर्न इंग्लिश स्कूल पासून. नव्या युगाचे, नव्या दमाचे, नव्या युगाचे, नव्या दमाचे आम्ही आलो पहा. अचंबित ही दुनिया सारी, अचंबित ही दुनिया सारी. पाहुनी आमची तऱ्हा, पाहुनी आमची तऱ्हा. नव्या युगाचे, नव्या दमाचे, नव्या युगाचे, नव्या दमाचे आम्ही आलो पहा.
देश महान आमचा भारत देश महान, भारत देश महान आमचा भारत देश महान, नररत्नांच्या भारत देशात, नररत्नांच्या भारत देशात तुझा आम्हा अभिमान, तुझा आम्हा अभिमान, भारत देश महान आमचा भारत देश महान, भारत देश महान आमचा भारत देश महान. शील संपन्न राम जन्मला, गीते मधुनी कृष्ण बोलला, शील संपन्न राम जन्मला, गीते मधुनी कृष्ण बोलला, एकलव्य शिष्योत्तम झाला, करुणी सर्वस्वाचे दान, करुणी सर्वस्वाचे दान, भारत देश महान आमचा भारत देश महान, भारत देश महान आमचा भारत देश महान. राजधन्य तो शिवमा होता, शपथे पायी राणा झुंजला, राजधन्य तो शिवमा होता, शपथे पायी राणा झुंजला, शौर्याची समशेर तळपती मर्दानी झाशीची शान, भारत देश महान आमचा भारत देश महान, भारत देश महान आमचा भारत देश महान. भगत सिंग फासावर चढला, बाबू गेनू रक्ताने न्हाला, भगत सिंग फासावर चढला, बाबू गेनू रक्ताने न्हाला, मंगल पांडे शहीद झाला, देत फिरंग्यांना आव्हान, देत फिरंग्यांना आव्हान, भारत देश महान आमचा भारत देश महान, भारत देश महान आमचा भारत देश महान. मी तुमच्याकडून प्रगतीची अपेक्षा केली आणि तुम्ही तर ती सिद्धही केली. बाबूजी, आता उद्याच्या महोत्सवात निकाल कोणताही लागो, सरकारकडून अनुदान साकारलाच मिळणार. धन्यवाद धन्यवाद. पण साहेब, मी तुम्हाला सांगतो, हा जो काय कायापालट झालाय ना, तो हा फक्त तुम्ही दिलेल्या आश्वासनामुळे नाही. हो हो, त्याच्यामुळे. हे बघा, हे बघितलं ना ते नाच कसा नाचला पोरा लोकटा, मॉडर्नचा पोरा लोक, ते जिंकणार बघा. तू ते उद्याच्या आत जागा जमीन खाली करायचा. 5 लाख तू नाही देऊ शकत रे, माझा जमीन मला उद्याच्या आत खाली पाहिजे. नाही, पण मी समजा तुम्हाला पैसे दिले तर. पैसा दिला तर कुठनं देणार पैसा, ते कुठनं? नाही नाही नाही, म्हणजे पैसे दिले तर जमीन खाली करायला नाही ना लागणार. असं नाही, स्वप्न नाही बघायचं बाबूजी. काय ते खटारा सायकल घेऊन मॉडर्नच्या पोरासमोर तू नाही सायकलची रेस जिंकणार. तू ते सायकलच्या रेस मध्ये हारणार. 5 लाख रुपये गेला तुझ्या. तू मला जमीन द्यायचा बरं का, उद्याला खाली करायचा अर्जंट इमिजिएट. नाही नाही, मी पाहतो ना, मी पाहतो ना. बघू, घोडा मैदान जवळ आहे, उद्या काय होतं ते पाहू. हे लालजी शेठ, मी म्हंटल होतं ना तुम्हाला की आता
पारितोषिकानंतर जाहीर होणार आहे प्रथम पारितोषिक. तरीही महोत्सवाचा विजेता ठरवणारी सायकल स्पर्धा अजून व्हायची आहे. तर भेटूया उद्या सायकल स्पर्धेला. नवीन सायकल तुझ्यासाठी. माझ्यासाठी? हो, ही स्पर्धा जिंकण्यासाठी, आपलं स्वप्न साकार करण्यासाठी. पण नाही बाबूजी, या सायकलचा सराव नाहीये मला. मगच कसा जिंकेन मी? विनोद, काही स्पर्धा अशा असतात का त्या सरावाशिवाय जिंकायच्या असतात. त्याच्यासाठी प्रचंड इच्छाशक्ती लागते आणि ती तुझ्याकडे आहे. आम्हाला विश्वास आहे की तू ही स्पर्धा जिंकणार आहेस. पण आता तू ठरवायचंस. हो बाबूजी, मी जिंकणार. मी जिंकणार. अत्यंत रोमांचक या महोत्सवाचा विजेता ठरवणारी शेवटची स्पर्धा म्हणजे सायकल रेस आता सुरू होतीये. आज आपल्याकडे उद्योगपती श्री नवलू चव्हाण यांचे सुपुत्र श्री विजय चव्हाण व लोकमतचे जनरल मॅनेजर श्री विजय कडू उपस्थित आहेत. या स्पर्धेत जिंकणाऱ्या शाळेस 5 लाख रुपयांचं पारितोषिक मिळणार आहे. ते पारितोषिक कोणाला मिळणार? ही स्पर्धा कोण जिंकणार? आणि आता सायकल रेसला सुरुवात होत आहे. सर्व सायकलपटूंनी जोरदार मुसंडीवरून वेगवान सुरुवात केलेली आहे. सायकलचे विनोद चक्क कोसळलेले आहेत. बाकी सारे स्पर्धक त्यांना मागे टाकून बरेच पुढे निघून गेलेले आहेत. त्यांना सारून बरेचसे स्पर्धक पुढे निघून गेलेले आहेत. पण त्यांच्यातही आघाडीवरती आहेत रॉकी. विनोद! विनोद! बाळा! विनोद! इनोद! 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 आणि साखरचे सायकलपटू उठलेले. पहिले ते पडले होते, पण आता उठलेले आहेत आणि सायकलवर बसून पुन्हा निघालेले आहेत. अरे वा, अरे वा. अरे वा पठ्या. अरे वा. विनोद, विनोद, विनोद.
सुद्धा साकारने जिंकलेलं आहे. धन्यवाद. जिद्दीने दिली ते शिखर अंतिम गाठले, घेतली आहे भरारी पंख आम्हा लाभले. हे खरे आहे की आम्ही खूप काही सोसले,